शिर्डी परिसरामध्ये स्वतःला कॅप्टन अशोक खरात म्हणून ओळख देणाऱ्या अशोक संपत खरात याच्या विरोधामध्ये फसवणुकीची गंभीर तक्रार दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे। प्रेमविवाह टिकवून ठेवणं, कौटुंबिक अडचणी दूर करणे, देवीची शक्ती, मंत्रतंत्र आणि करणी काढण्याच्या नावाखाली एका युवकाकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारदार अभिजित धोंडीराम निकम यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अशोक खरात यांनी स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत विविध पूजा, धार्मिक विधी आणि उपाय सांगितले। पूजा केली नाही तर संसार उद्ध्वस्त होईल, पत्नी नांदायला येणार नाही आणि संकटे येतील अशी भीती दाखवून वारंवार पैसे घेतल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे। तर तक्रारीनुसार नोव्हेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीत विविध पूजा, धार्मिक विधी आणि मंत्रतंत्रांच्या नावाखाली तब्बल 51,744 रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला आहे। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने शिर्डी पोलिसात धाव घेतली। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 318 फसवणूक करून मालमत्ता किंवा पैसे मिळवणे तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार संबंधित तरतुदी लागू होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे। मात्र कोणती कलमे लावायची याविषयीचा अंतिम निर्णय पोलीस तपासानंतरच होणार आहे। दरम्यान परिसरामध्ये कॅप्टन अशोक खरात म्हणून ओळख असलेल्या अशोक खरात यांच्या विरोधामधील या तक्रारीमुळे खळबळ उडाली असून भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। शिर्डी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।